कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आज आमचा परत पचका झालेला आहे. मला असं वाटतं की आमची सलग पचक्याची एक सिरीज बनवायला पाहिजे व्लॉगची. याच्या आधी जर तुम्ही व्लॉग बघितला नाही म्हणजे मोबाईल घेताना पचका झालाय. आणि आज आम्ही शिवानीची जी फ्रेंड आहे जी US रिटर्न आहे तिला आम्ही बोलवलं होतं की आमच्याकडे या, जेवण वगैरे करा, असं तसं करा काय. आणि आम्ही ऍक्च्युली त्यांना काल बोलवलं होतं पण काल त्यांचं जमलं नाही. मग त्यांनी आज प्लॅन केलं. तर आमची मावशी जी आहे ती सकाळी येणार होती आधी. मग त्यांचा फोन आला की सकाळी 6:30ला फोन आला होता शिवानी. हा, इन दॅट वेट मला लागते बाई, मला का मारते पोरगी. हा, तर 6:30ला मला फोन आला त्यांचा की दादा माझी थोडी तब्येत खराब आहे आणि मी नाही येणार आहे. आणि मग मी त्यांना लगेच विचारलं की मावशी तुम्ही संध्याकाळी येणार ना. त्यांना सांगितलं होतं पाहुणे येत आहे बट त्यांना विचारलं होतं तर ते बोलले की हा येणार आहे म्हणून. बट मी आता त्यांना फोन केला, शिवानी मॅडम तुम्ही पण या की जरा शिवानी मॅडम. मग मावशीला थोडा फोन केला आणि मावशीला विचारलं तर मावशीची तब्येत परत खराबच आहे तर ते आता पण येणार आहे. तर बेसिकली आमचे लागलेले आहेत. आता आम्हाला घर आवरणं. आज आमचं आत्ता जस्ट ऑफिस झालं, इट्स फ्रायडे, तर आमचं ऑफिस झालं म्हणजे झालं नाही बट आता सॉर्ट ऑफ इव्हिनिंग आहे तर थोडं लोड कमी आहे. आता आम्हाला अख्खं घर आवरावं लागेल, त्यानंतर कुकिंग पण करावं लागेल कारण की आम्ही त्यांना घरी बोलवलं आहे. सो आता या ब्लॉगमध्ये काय काय होणार, काय आमची मजा राहणार तुम्हाला दाखवतो. आणि बाय द वे हा जो ब्लॉग आहे तो iPhone 17 Pro Max मधनं शूट होत आहे. म्हणजे फर्स्ट टाइम माझ्या फोनमधनं ब्लॉग मी शूट करतोय. याच्या आधी मला शिवानीचा मोबाईलच घ्यावा लागत होता. तो शिवानी तुला काय म्हणायचंय बोल ना कर. हे बघा, अरे उपवास कर रे जरा माझ्या. अबे आज पाण्याचा उपवास करावा लागतो याचा नाही, माझ्या लंबा आयुष्यासाठी. तुला नाही पाहिजे का मी लंबा आयुष्यासाठी? पण हे पण असतं नाही मला. अरे तू करतात ना, मी नाही केला कारण की तू नाही गेला. तू केला असता मी केला असतो. केला होता. अच्छा केला होता, मी केला होता गाईस. चला तुम्हाला पुढे सांगतो. बाय द वे जस्ट मी माझा अवतार बघितला तर मी एकदम जनावर दिसतोय गाईस. कारण मी सकाळपासून काम करतोय ऑफिसचं आणि मी काहीच केलं नाहीये. आता आंघोळ वगैरे पण माझी व्हायची आहे आज, कारण जिम वरून आला आणि लगेच ऑफिसला बसलो होतो. आज जरा लेट उठलो आम्ही. तर हा जो अवतार आहे तुम्हाला थोड्या वेळाने चांगला दिसेल. शिवानी तर एकदम क्यूटच दिसते, नेहमीच क्यूट दिसते. शिवानी एवढी क्यूट कोण दिसते नेहमी? पडली कशी होती आणि अजून एक पचका आला होता. शिवानीला कॉफी पाहिजे होती संध्याकाळी आणि ते बघा दूध पण फाटलं. मला उपवास होता, मी म्हटलं याला मला कॉफी करून दे. मी ट्राय केला आणि दूधच फाटलं. हा, दूध फाटलं. सांगितलं हे सगळं आवरायचं आहे. हे थोडंफार आवरून ठेवलं होतं मी सकाळी. तो हॉलमध्ये असं काही नाही आहे. किचनमध्ये हा सगळा पसारा आवरायचा आहे. गॅस वाटता परत खराब होणार कारण की आता आम्ही कुकिंग करणार. मास्टर शेफ काय बनवणार आज आपण? पनीरची भाजी, पोळ्या. प्लीज तेलाच्या पोळ्या बनवू नका. मी 4 दिवसापासून जेवण नाही केलंय संध्याकाळी ड्यू टू माय डाएट. मला करायचं आहे आज जेवण. तुम्ही विचार करत होता आज बनवायचं का तेलाच्या पोळ्या? सांग ना. होय मॅडम सांग ना. हा चालेल ठीक आहे. मग मी नाही जेवणार आज संध्याकाळी. तर हा पसारा आहे आणि सगळ्यात मोठा पसारा आहे दिस वन. हे सगळे कपडे मी धुतले होते आणि मी काढून ठेवले आहेत. हे आवरायचं आहे आता. आणि ही पण रूम, या रूमला पण आवरायचं आहे. तर आम्ही जेव्हा मंडे टू फ्रायडे काम करतो ना, आमचं जेव्हा मंडे टू फ्रायडे ऑफिस असते तर आमची रूम्सची हालत अशी असते. बाय द वे आज एवढा प्रिटी सनसेट आलाय ना भाई, एक नंबर. तुम्हाला हे दाखवतोस त्याचं हे काय म्हणते त्याला, ऑरेंज स्काय. हे बघा, लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस. आणि आता माझ्याकडे एटेक्स पण आहे बघा. एटेक्स मध्ये तुम्हाला स्काय दाखवतो. ठीक आहे शिट शिवानी, हे एटेक्स करून तर आपण दुसऱ्यांच्या घरात बसल्यावर बघू शकतो काय चालू आहे. असं नाही करायला पाहिजे बट जस्ट मी सांगतोय. क्लिअर दिसते भाई. वाचून राहा तुम्ही सगळे. नाव आय हॅव एटेक्स. तू पण वाचून राहा. ओय हे बघ एटेक्स बघ, इकडे बघ. वेळ कमी असल्यामुळे आता आम्ही डिसिजन घेतला आहे की कुकिंग जे आहे ते शिवानी मास्टर शेफ करतील आणि जे घर आवरायचं काम आहे ते मी करणार. शिवानी
तू फक्त आपल्या ऑडियन्सला सांगशील का, आपल्या फॅमिलीला, की आपण आज काय कुक करतोय? सांगितलं ना तू सगळं. नाही काय कुक करतोय का? येस. तो आम्ही डिसाईड केला आहे की आम्ही पनीरची भाजी करू, जी मला खूप जास्त चांगली होते. तर ती माझी फ्रेंड आहे, ती US वरनं येत आहे. ती US ला असते, फुल सेटल झाली आहे तिकडे. ते दोघं जण जॉब करतात. तिला एक छोटीशी मुलगी पण आहे. मला हे माहितीच नव्हतं. ओ नाईस. तर ते लोक पहिल्यांदा इन द सेन्स माझं लग्न झाल्यावर ते पहिल्यांदा घरी येत आहे. ऍक्च्युली ते US ला वगैरे राहतात, तर त्यांचं जास्त काही इकडे येणं होत नाही. तर ते आमचं ऍक्च्युली पूर्ण मुलींचा म्हणजे गर्ल्स प्लॅन ठरला आहे, जो आम्ही उद्या भेटणार आहे. पण मी म्हटलं ह्या प्लॅन बद्दल मला माहितीच नाही बाई. तर मी म्हटलं की बाबा ती येत आहे आणि तिच्या हजबंडला पण चेतन भेटला नाही आहे. सो म्हणून मी म्हटलं की तू ये घरी, आपण काहीतरी करूया. सो त्याच्यामुळे ती येत आहे. भाई तुझा तर तू प्लॅन ठरवून दिला उद्याचा, आणि माझा प्लॅन काय? मग मला सांगशील कधी की आपण लोक सेम? भाई हे तर चिटिंग आहे शिवानी यार. क्लिअर कट चिटिंग आहे यार. क्लिअर कट चिटिंग आहे. तू तुझा पूर्ण सॅटर्डे सॉर्ट आउट करून ठेवलेला आहे. प्रत्येक सॅटर्डे संडे असं असतं की आपण सोबत काहीतरी स्पेंड करू. चल ठीक आहे, तुझे फ्रेंड्स येत आहे, नाही होणार सॅटर्डे संडे स्पेंड सोबत. पण सांगा, अरे पण सांगायला तर पाहिजे. मी माझ्या मित्रांना फोन केला असता, मी माझा काहीतरी प्लॅन बनवलं असतं. इकडे पहिले तू असं का केलं सांग. डिनर की लंच? डिनर. लंचला आपण दोघं चाललोय भाग्यश्रीकडे. उद्या खूप काम आहे यार. उद्या फुल ऑन बिझी आहे, खूप जास्ती. तू आता मला काय बोलली की हे पनीरचं थोडसंच काम आहे, तू जा घर साफ कर. आणि आता होय आता इथे टाइमपास करतोच आहे. मी फक्त त्यांना सांगायला आलो की आपण काय बनवतोय. सांग पटकन, हे करू की नाही पनीर? कर ना, मी घर साफ करतो. काहीतरी कर, पण कर. चला बाय. सांगितलं मला हे सगळं आवरायचं आहे गाईस. हे सगळं मी आवरणार आहे. लेट्स स्टार्ट. तुम्हाला मी एकदा सगळं आवरल्यावर दाखवणार. हा जो कचरा आहे, हा पिअरचा कचरा आहे. तो हा तर तसाच राहणार. याच्यासाठी आमच्याकडे काहीतरी स्पेसच नाही. आम्हाला दुसरा कबड घ्यायचं होतं, बट सिन्स वी स्टे इन रेंटेड हाऊस. काय सुंदर दिसतो यार, मी क्रेझी दिसतो भाई. तर आम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहतो, म्हणून आम्ही डिसिजन घेतलाय की आम्ही आता नाही घेणार. चला, फायनली घर साफ झालेलं आहे. आणि आता जे सध्या कॉल आला की ते खाली उभे आहेत, तर मला पटापट तुम्हाला होम टूर द्यायचं की आम्ही कसं घर साफ केलेलं आहे. सॉरी, मी खूप जास्ती फास्ट बोलतोय, पण माझ्याकडे खूप कमी टाइम बाकी आहे, त्यामुळे मी एवढा फास्ट बोलतोय. तर हे बघा घर आता. दिस इज ऑल सेट. इथे मी थोडं लायटिंग लावलेलं आहे. हे आत्ता लावलेली आहे लायटिंग. एक लायटिंग ऑलरेडी होती, जी थोडीफार गणलेली आहे. आणि हे असं हॉल आहे. त्यानंतर शिवानी मॅडमचा स्वयंपाक अजून व्हायचा आहे, पण मी माझ्या कामं संपवलेलं आहे गाईस. इकडची बेडरूम ऑलमोस्ट साफ आहे. हे आमचा भालू आणि पिंकी यांची कट्टी झालेली आहे, म्हणून त्यांना एक आम्ही सेपरेट बेडरूम दिलेली आहे. ही आमची बेडरूम आहे. इथे पण थोडीफार लायटिंग आहे. आणि हे सगळं झालेलं आहे. या कामामुळे खूप जास्त परिश्रम घेण्यात आलेले आहे घर साफ करायला. तर आता ते आलेले आहेत, त्यांना घ्यायला चाललोय मी, पण अशा अवतारामध्ये नाही. थोडंफार मी टी शर्ट चेंज करून जाईल. ठीक आहे, चलो. शिवानी, तू काय करणार बेटा? काय करणार? अशीच राहणार त्यांच्यासमोर? हे बघ, इथे कणिक लागलेली तुझी. असा मेकअप करशील तू आता त्यांच्यासमोर? हे बघ दिसतं का? दिसतं, दाखव. अरे US रिटर्न वर ना ते असे वाटत की ते गावामध्ये आले कोणातरी. चला गाईस, चलो. आता मी त्यांना घेऊन येतो. काही बोलली तर हा मुलगा ब्लॉग काढायला लागतो. काहीही बोलली म्हणजे मी त्याला काही आता बोलू नाही शकत. तेव्हा ह्याला फोन का घेतला, काहीही बोलली मी याला की नुसतं फोन काढतो. त्यासाठीच घेतलंय मी की माझ्याकडे सगळे प्रूफ आले पाहिजे. 60 वर्षानंतर पण जर तू मला विचारलं की काय झालं होतं या दिवशी, कारण की मला लक्षात राहत नाही, म्हणून मी सगळं कॅप्चर करतोय. शट अप चेतन कलोडे. एवढा जडून का दाखवलं भाई? एवढा जडून दाखवायची गरज आहे का? आहे एक तेवढी गरज. काय दिसतोय नवीन प्रो मॅक्स मध्ये. ओ माय गॉड चेतन, एक नंबर. तुला बघायचंय गाईस? मी इथे 1.5-2 तासापासून वेट करतोय की हा व्लॉग मी संपवू, बट माझी बायको फ्रीच नाही आहे. आतापर्यंत तिने ऑफिस केलं. ठीक आहे, आम्हाला तुम्हाला स्टोरी सांगायची आहे की नंतर काय झालं, कधी पाहुणे आलेत, काय काय आम्ही केलं, आणि मग आता काय करतोय. बडीचं काय चाललंय, काय चालू आहे तुझं शिवानी? हे व्हॉट इज दिस बिहेवियर? नाईट रुटीनचा आपण सेपरेट ब्लॉग काढू. आता पहिले हा ब्लॉग एंड करायचा का?
ओके तर सांग. चेतन तू थोडा तिकडे सरकू शकतो, मी पडत आहे इकडे. वजन वाढल्यावर असंच होतात. वजन नाही वाढलंय, वाढलंय वजन की एवढी तर आहे शिवानी, एवढी जागा दिली तुला. मला दाखवते मी. घे सरक सरक सरक. मोठू सरक. ए मोठू सरक इकडे. ठीक आहे झाली जागा, सरखू आणखी. हा गाडीच्या तिकडे बसू मी जरा. हो तिकडे जाऊन बस. ठीक आहे. एनिवेज टाइमपास नको करू शिवानी, खूप टाइमपास करता तू आता लिटरली. ओके तर मला सर्दी झाली आहे, थोडासा आवाज चेंज झालाय माझा कारण की आम्ही आता एसी लावली होती. ठीक आहे. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला की मी तुम्हाला किती फास्ट होम टूर दिला कारण की ते आले होते आणि 0 मिनिटात मला खाली जायचं होतं. आय गेस मी रिपीट केलं तर मी कट करून टाकेल. संपलं ते यार, हे संपलंय गाईज. दिस इज काय परफ्यूम आहे का शिवानी असं करायला? संपलं तर संपलं भाई, उद्या घेऊन येऊ. लावलं पण नाही मी माझ्या चेहऱ्याला. मी ना क्रीम लावलं पूर्ण किती चिपकत आहे माझ्या याला. हा ठीक आहे बेल्ट लाव मग. मला त्यांनी स्टोरी सांगायची, डिस्टर्ब करताय खूप जास्त आम्हाला तू डिस्टर्ब करायला. सारीच राहा तू, सारी राहायलाच पाहिजे तुला. ठीक आहे तर या तसं झालं. मग ते आलेत आणि दोघंही खूप क्यूट होते. त्यांची मुलगी तर अजून जास्त क्यूट होती. तिला काढू नाही शकलो यार, काढायला पाहिजे होतं मला वाटतं. हा नाही पण नको राहू दे. तिचे व्हिडिओज वगैरे फोटोज नाही खूपच गोड होती एकदम डॉल सारखी दिसत होती. आणि तिला ना झोप लागली होती, ती अशी म्हणजे असं झोपेमध्येच अशी पित होती ती. खूपच गोड होती आणि खूपच गोड होती. येस तर मग तिला आली नाही आमच्या जवळ, बिलकुलच नाही आली. ते नवीन असलं की होते तसं. येस माझी प्लॅनिंग इतकी खराब आहे, मला चेतन म्हणतो आणि मला आता थोडं वाटलं ते तुला ते नाही ऐकायचं आम्हाला कारण की ते तुला नेहमीच वाटते आणि त्याचं काही सोल्युशन नाही तुझ्याकडे. तू आता बोलते आणि मग तू म्हणते. संडेला आपल्याला बाहेर जायचंय, सॅटर्डेला फुल बुकड आहे. आम्ही आमचं गर्ल्स भेटणार आहे, सकाळी आपल्याला फंक्शनला जायचं आहे. आजचाच दिवस होता, मी तिला काल आणि आज 2 दिवस दिले होते यायला. नाही पण मी तुला बोललो तू मावशीला फोन कर 5 वाजता, तू नाही केला ना फोन, त्याच्यामुळे काय झाली. तर तुम्ही तुझ्या ह्याच्यावर बसली की बाबा हा बोल सगळे कामं मी कसं करणार राईट. तुला नाही बोलत तुम्ही सगळे कामं करा. तुझ्या बोलण्यावर होती की तू बोलला होता मावशी येणार आहे 5 वाजता. हा ते कन्फर्म करावं लागतं ना. बरं एनिवेज व्हॉट एव्हर इट इज ते झालं. जेवण वगैरे एकदम सुंदर झालं, खूप सुंदर भाजी झाली होती. अर्ध्या तासात जेवण बनवलं. अर्ध्या तासामध्ये लिटरली पोळ्या भात हॅट्स ऑफ. थँक्स चेतन कलोडे. तर असं सगळं झालं, खूप छान वाटलं आम्हाला भेटून त्यांना. त्यांनी आम्हाला US ला पण इन्व्हाइट केलं. तर सम डे आम्ही जाऊ, नक्की जाऊ. काय जाऊ मॅनिफेस्टिंग. येस तर नक्की जाऊ त्यांच्याकडे. आणि हा बरं वाटलं. त्याच्यानंतर ते गेले. मग आय वॉज वेटिंग फॉर शिवानी. शिवानी वॉज वर्किंग. तिचं ऑफिस चालू होतं. 10-10:30 पर्यंत ऑफिस राहतं रात्री. आणि मग एक्सटेंड झालं की थोडं 11 वाजेपर्यंत. मग नंतर माझ्या फ्रेंड्सचे फोन आले, मग मी त्यांच्यासोबत बोलत बसली. आणि मग चेतनला माहितीच नाही, चेतन बिचारा माझी वाट बघते भाई. मला वाटलं ऑफिस चालू आहे ह्याच्यामध्ये बोलत आहे बेडरूम मध्ये. मीची वाटच बघतोय हॉलमध्ये. मला घरी पण कॉल करायचा होता भाई, मी तर माझ्या मम्मीला फोनच नाही केला. माझ्या मम्मीला फोन करायचा, तिचा मिस कॉल येऊन गेला मला. येस तर असा होता हा आजचा व्लॉग. काय काढलं मला या पोरांनी 1% माहिती नाहीये. ठीक आहे की ह्या पोरांनी नेमकं काढलं काय, कारण की तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही सांगा की मी व्लॉग किती सुंदर काढलेला आहे आजचा, किती छान छान मोमेंट्स घेतले. हा एक तर फोन आलाय नवीन, त्याच्यानंतर आम्ही काहीही बोलली तर फोन काढतो, व्लॉग काढायला चालू करतो. अरे भाई मी नॉर्मल बोलूच नाही शकत ह्या पोरासोबत. आता तू मला नाही रागवायला मोबाईल पुढे, काही बोलला मोबाईल पुढे. हा माझा अस्त्र शस्त्र आहे आता. शस्त्रवाले आता माहिती नाही. आता ह्यानी मला इथे बसवलंय, मला ब्लॉग एंड करायचंय. व्लॉग एंड करायचंय मला बसवलं. आता मी बसून व्लॉग एंड तर केलाय, पण मला काहीच माहिती नाही की ह्यानी काय काढलंय, कारण की मी एकदम ह्याच्यामध्ये होती. म्हणून तुम्ही कमेंट्स करा. खूप चांगले, म्हणजे खूप चांगले नाही, तुम्हाला जसा व्लॉग वाटला तसे कमेंट करा. तुम्हाला सांगते मी, हा जो व्लॉग आहे आणि हा जो ह्याच्या फोन जो घेतला होता तो व्लॉग, तो हा ह्याची आयडिया होती. ठीक आहे. आणि ह्यानी आम्हाला असं होतं की काढायचंय. हा तर आजचा व्लॉग तुम्हाला काही माहितीच नाही याने काय काढलाय तर. आणि कालचा व्लॉग ठीक आहे, कालचा व्लॉग तर ह्याचा मुवमेंट मला कॅप्चर करायचाच होता फोनचा, तर तो काढला. बट माहिती आहे जर तुम्हाला हा व्लॉग चांगला नाही वाटला तर आय एम सो सॉरी. तुम्हाला चांगला वाटलंच कारण की मी खूप छान व्लॉग काढलाय. तुम्ही सांगा कमेंट मध्ये, सांगा यार, सांगा तुम्ही की चेतन दा इज बेस्ट. चेतन दादा इज बेस्ट हे तर सांगतातच ते मला. नाही व्लॉग्स थ्रू सांगा की हा व्लॉग पण तू छान काढलाय, खूप छान काढ. निघाला मग आहे त्याच्यात
नाही हवा लागली. चल हे बघ इथे निघालं, हे बघ दिसते पाणी. थोडंसं ठीक आहे. तर असा होता ब्लॉग. आता आम्ही आपल्या फेवरेट सेगमेंट मध्ये येऊ, दॅट इज अप्रिशिएटिंग युअर कमेंट्स. कारण की आम्हाला तुमचे कमेंट्स नाही ते काढायचे, कारण की आम्हाला तुमचे कमेंट्स खूप जास्ती आवडते. आम्ही प्रत्येक कमेंट तुमचे वाचतो आणि ते वाचून आम्हाला एवढं मोटिवेशन भेटतं गाईज. तुला कसं वाटतं? खूप भारी, खूप भारी. मी तर वाचते जे मला आवडतं ना कमेंट, ते मी 2दा वाचते. म्हणजे खूपच जास्त आवडले मी त्याला 3दा. आम्ही लिटरली एकामेकासोबत शेअर करतो, सो दॅट कोणी मिस नाही केलं पाहिजे. मला एखादी चांगली कमेंट भेटली आणि मला असं वाटलं की शिवानीने मी बी वाचली असणार, नाही वाचली असणार, तर मी लगेच धावत पळत येतो, शिवानी हे बघ किती छान कमेंट केली. लिटरली गाईज, लव्ह यू ऑल. आमच्याला किती 57K झाले आय गेस. 57K साठी शिवानी 57K साठी गाईज. तर आता आहे आपला फेवरेट सेगमेंट विच इज लाईक अप्रिशिएटिंग द कमेंट्स. आम्हाला कमेंट वाचायला खूप आवडते. या ब्लॉगवर आमचा जो लास्ट ब्लॉग आहे दॅट इज प्रिपरेशन. या भारी कमेंट्स आल्या बघा ना. हे बघा, खूप भारी कमेंट्स आल्या, खूप भारी कमेंट्स आल्या. इथे सगळ्या छान छान कमेंट्स आल्या, लिटरली कमेंट्स आल्या. बट या लाईक जसं आम्ही डिस्कस केलं होतं की आम्ही 2 टॉप कमेंट जे आम्हाला खूप जास्त, आम्हाला ऍक्च्युली सगळेच कमेंट आवडलेत, पण आम्हाला 2च जागा आहे कमेंट चूज करायला, तर आम्ही ते चूज करतोय. हा झोपून घे, तू झोपून घे, आम्ही करतो. ठीक आहे. तर मी पहिला कमेंट पटापट वाचतो कारण की खूप मोठी आहे. तू वाचणार की मी वाचू? काय करत काय तू शिवानी? टाइमपास नको करू प्लीज. तू वाचणार की मी वाचू? ठीक आहे. तर पहिला कमेंट असा आहे जो आम्हाला घ्यायचा होता, तो आहे @सिद्धी गोलेनी केलेला आहे. थँक्यू सो मच सिद्धी गोले. हा येस. तर कमेंट असा आहे, बेस्ट यार, आय एम इन लव्ह विथ यू गाईज. आय रिअली वॉन्ट यू टू बी ऑन टॉप. लिटरली भाई 3-4 दिवसात कोण एवढे प्रेमात पडू शकते जे एवढ्या वर्षाचे व्लॉग्स 3-4 दिवसात बघून टाकले सगळे. आय हॅड अ चॅट पण इन्स्टा टू, पण जस्ट डेज बिफोर यस्टरडे. Guys, literally be genuine as you are. I really like to watch you. Love from my family to everyone. Like your videos, including my grandmothers too. खूप जास्ती क्यूटेस्ट कमेंट होती. आम्हाला जाम मजा आली. मी हा कमेंट पहिल्यांदा वाचला मी, आणि मग धावत शिवण्याला पण दाखवला. खूप भारी होता. खूप मी आलो तर ऑफिसचा कॉल चालू होता, मी हेडफोन्स घालून होती, चैतन्य मला दाखवलं, मग मी त्याच्यामध्ये वाचला आणि मी त्याच्यामध्ये स्माइल करत होती. येस. सो खूप छान आहे, खूप छान आहे. थँक्यू. कीप सपोर्टिंग अस, कीप वॉचिंग अस. आम्ही असे छान छान ब्लॉग आणू, आणि मला ना चॅलेंजचे व्लॉग्स पण काढायचे आहेत. थांब ना, दुसरा कमेंट घेऊ द्या, मग नंतर तुझं बोल. हा ठीक आहे. बट येस, थँक्यू सो मच फॉर लव्हिंग अस अँड सपोर्ट. ओके. सो सेकंड कमेंट आहे अपर्णा कराले. सो ती म्हणते की खूप 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 भारी आहात यार तुम्ही दोघं, आणि तुमचा व्लॉग पण, आणि शिवानी तुझी चॉईस पण खूप मस्त आहे, आणि चेतन दादाचा तर विषय नाही, खूप मस्त बोलतो तो. खरंच असंच राहा, खुश गोड, ब्लेस यू. थँक्यू सो मच. आणि आम्ही ट्राय करतो की आम्ही जेवढं रिअल आणि आम्ही जेवढं रॉ राहू शकू तितके एवढं आम्ही रॉ राहू. आणि बस आम्ही जे पण लाईफमध्ये एक्सपिरियन्स करतो आहो, सॅड, हॅपी, नर्वस, आम्ही ते सगळं ट्राय करू दाखवायचं. आणि येस, मला तर आता मीची वाईट दिसत आहे कारण की माझे पूर्ण केस चप्पू झालेले आहे. मी ते लावलं तर भेटले. सो थँक्यू सो मच. थँक्यू. असेच तुम्ही कमेंट करत राहा, असंच प्रेम देत राहा. त्याच्यामध्ये खूप छान छान कमेंट खूप आल्या, पण आम्ही दोनच खूप वाचू छान. शकतो कारण की खूप लेट झाले. बाकी सगळे कमेंट्स पण आम्हाला खूप जास्त आवडले. आणि आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर या व्लॉगला पण तुम्ही असंच प्रेम द्या. एक गप्प बस ना, असं काय, असं पहिले हे तर बोल. तर या व्लॉग्सला पण तुम्ही असंच प्रेम द्या, कमेंट करा, लाईक करा, हाईप करायला विसरू नका, कारण की हाईप केल्याने आमचा व्हिडिओ थोडासा तो खूप लोकांना दिसते त्यामुळे. आणि येस, असंच प्रेम करत राहा. चला, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.